मी तुमच्यासाठी चहा आणते. थांब इथंच थांब. सूरज थांब. काय आजकाल आमच्यापेक्षा वहिनी जास्त महत्वाची वाटायली काय तुला? काय झालं? नाही, बिझनेसच करायचा होता तर आम्हाला सांगाय पाहिजे होतं. आम्ही बोललो असतो मामांजीं संगट. ते वहिनी संकट बोलता बोलता इशा निघला. त्याच म्हणल्या मी बोलते म्हणून. बोलता बोलता आम्हाला सांगायचं, आम्ही काय नाही म्हणलो असतो भाई. अगं जाऊ दे की आता, कशाला इशे काढायला लागलीस? आबा काय पैसे देणार आहेत मला? माझा बिझनेस सुरू व्हायच्या आधीच डुबला इथं. आता माझ्याच पुढे ते बिझनेस इशे काढू नकोस बघ. बिझनेस गेला खड्ड्यात हे समजा तू आधी आम्हाला का नाही सांगितलं? हे बघ, मला लागल्या भूक. खालीच नाश्त्याचं बघ काहीतरी. नाश्ता गेला खड्ड्यात. आम्ही जो प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर दे आधी. तू एवढ्याच तेवढं काय करायला लागली सुगत? एवढं तेवढं काय माहित नाही सूरज आम्हाला. आमचा नवरा आम्हाला सांगायच्या आधी त्या दीड दमडीच्या मास्तरडीला समजा सांगतो म्हणजे काय? हे जिबाला आवर घाल तुझ्या. या घरच्या थोरल्या सुनबाई आणि माझ्या वहिनी आहेत त्या. त्यांच्याबद्दल वाकडे तिकडे बोलायला अजिबात चालणार नाही मला. आणि तेव्हा मास्तरडीला वहिनी वहिनी केलेला आम्ही अजिबात खपून घेणार नाही. राणादा वहिनी वहिनी करतो तेव्हा बरोबर चालतं तुला. तुझ्यासारखी स्वार्थी बाई आयुष्यात बघितली नाही मी. अरे देवा, हेच ऐकून घ्यायचं राहिलं होतं आता. बायको संकट बोलण्याची हीच रीत आहे काय गायकवाड घराण्याची? तुमचं थोरलं बंधू त्यांच्या बायको संकट कसं बोलतात ते जरा ऐका आणि शिका त्यांच्याकडनं काय तर. राणादा त्याच्या वहिनीला मान देतो तसं मी बी माझ्या वहिनीला मान देतो. इथनं पुढे वहिनीला वाकडं तिकडे बोललीस तर जीभ हासडून हातात देईन तुझ्या. सूरज, ताईसाहेब जरा प्रेमानं समजवा सन्निदासनी, नाहीतर पारच हात न जायचं. तसं बी गेल्या तर जमा आहेत म्हणा. तसं नाही म्हणजे आपण आपला हातपाय मारत राहायचं, बाकी समजा देवावर सोडायचं. देवा रे देवा, बघ र बाबा आता. मास्तरडीची अक्कल मास्तरडीच्या शाळेत आणि आमचा नवरा आमच्या मुठीत. लई उड्या मारायलाय काय? नाही याचा बिझनेस सुरू होण्याच्या आधी पाण्यात घातला तर नाव बदला आमचं. परीक्षा ते काय माझ्याच्यानं होणार नाही बघा. बाबा, अरे इंटरनॅशनल कंपनी म्हणजे परीक्षा द्यावीच लागते. ते अवध्याला द्यायला सांगा. माझ्याकडे मी तोच बसतोय. आमचा बघा फॉरेन रिटर्न नव्हता इंग्रजीची परीक्षा द्यायला. अहो ही युनिव्हर्सिटी परीक्षा वेगळी आणि ती इंग्रजीची परीक्षा वेगळी. आपल्याला नाही जमणार बाबा. अरे घाबरत काय मर्दानो? अरे मी अशा 10 वेळा परीक्षेला बसलोय. मग तुम्हीच बसा की. अरे बसायचं कुठं असतं? नुसतं पैसे द्यायचं की सर्टिफिकेट घरपोच हजर. हे नको खोटं खोटं. वहिनींना उद्या कळलं तर? सनिदा हे बघा, आपण कुणाला फसवत नाही, कुणाचं नुकसान करत नाही. लई विचार करू नका असा. भय म्हणा हवा असला चान्स आयुष्यात परत यायचा नाही. ते बी आहेच म्हणा. आता तुम्ही दोघं म्हणतासा म्हणून वय म्हणतोय मी. बरं काय, करूया की मग. हा, मग आता पैशाची जुळणं करायला घ्या. जुळणं काय होती की वहिनी आहेत की. मग बोला की इरुबाच्या नावानं. या घरात आमच्या ह्यांची काळजी फक्त आम्हाच नाही बघा.
अहो किती बी काय सांगितलं तर ऐकतच नाहीत. आमासनी तर लय भ्या वाटायला लागलंय. आता ते काहीतरी नवीन बिझनेसचं खूळ डोसक्यात घेतलंय. नाही परत चुकीच्या मार्गावर जाया न ग, एवढंच काय ते. आता काय सांगायचं मामांजी तुम्हासनी. रात्री अपरात्री घरी येतात. दर 6 महिन्याला नवीन काहीतरी बिझनेसचं खूळ डोसक्यात असतंय. आता तुम्ही एवढं कारखान्याचं डायरेक्टर बनवलंय त्यासनी, पण कामात अजिबात लक्ष नाही बघा त्यांचं. संगतीला ते बोंबल भिक दोस्त असतात. आयुष्यात यांचं पुढं काय होणार आहे काय कळणच झालंय बघा आम्हाला. आम्ही संगतीला हाय म्हणून चाललंय आपलं कस तरी. सुनबाई, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? नाही म्हणजे आयुष्यात काय तर केलं पाहिजे हे एकदम खरंय बघा. पण म्हणून तुम्ही आमच्या ह्यांच्या हातात पैसे देऊ नका सा. पाहिजे तर आमच्या हातात द्या. बिझनेसचा हिसाब किताब आम्ही बघतो. तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही सूरजला पैसे देणार आहे म्हणून? नाही म्हणजे आम्हासनी तसं वाटलं. ना सूरजला ना तुम्हाला कोणालाच आम्ही पैसे देणार नाही. त्याचं जे चाललंय ते व्यवस्थित चालू दे की. त्याला या बिझनेसचं खोल डोक्यातून काढून टाकणार. अहो तुमचं काम नाही ते. म्हणजे तुम्ही त्यासनी पैसे देणार नाही काय? अजिबात नाही. आबा आत येऊ. या. मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेते. पण मला असं वाटतं की तुम्ही परत एकदा विचार करा. कसला? सूरज भाऊजी बिझनेस करायचं म्हणतात तर आम्हासनी बी तेच म्हणायचंय. तुम्ही काय त्यासनी पैसे देऊ नका सा. उग परत चुकीच्या मार्गाला गेलं तर. नाही, मला नाही असं वाटत. आपण जर त्यांना मदत केली नाही तर ते चुकीच्या मार्गाला लागतील आणि मग त्यांना तिथून परत आणणं आपल्यासाठी खूप अवघड होईल. आत्ताच जर आपण त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना बिझनेससाठी मदत केली तर ते नक्की काहीतरी चांगलं करून दाखवतील असं मला वाटतं. नाही, वाटणं वेगळंय आणि होणं वेगळंय. आमच्या ह्यांचा स्वभाव किती चंचल आहे हे घरातल्या समद्यांना माहिती जाऊ बाई. आबा, मला खरंच असं वाटतंय की तुम्ही परत एकदा विचार करा. तुम्ही म्हणताय तर करू मदत. तर हा, आम्ही त्याच्या हातात एक पै बी देणार नाही. जी रक्कम असेल ती आम्ही तुमच्या हातात देऊ. समजी जिम्मेदारी तुमची. पैशाचं काय नाही हो, पण पोरग बिघडणार नाही याची खबरदारी घ्या म्हणजे झालं. तुम्ही काही काळजी करू नका. यापुढे सगळी जबाबदारी माझी. आम्ही पैसे मागितले तर नाही म्हणलं. आता हिला जिम्मेदारी द्यायल्यात. तुझी जिम्मेदारी नाही पाण्यात बुडवली तर नाव बदल आमचं. नाही म्हणजे पुस्तक वाचायचं असेल तर शिकायचंही जरा मनावर घ्या म्हटलं. अहो अजिबात नाही. ते पुस्तकांचं आणि माझं अजिबात जमत नाही. ते पुस्तक ठेवताना ते आडवं पडलं होतं. म्हणलं जरा नीट ठेवूया.